त्यातले आवडीने खातात. चला तर चटपटीत अशी ओली भेळ तयार करूयात. भेळ तयार करण्यासाठी आपण सर्वप्रथम एका कढईत थोडे तेल व हळद घेऊन मुरमुरे परतून घेऊ. मुरमुरे परतवून झालेले आहेत. त्यांना आता थोडे थंड होऊ दे. त्यानंतर लसणाचे लाल तिखट पाणी तयार करूयात. ते तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा करू शकता, पण आपल्या इथे थोडेच प्रमाण आहे म्हणून मी ते खलबत्त्यात 7 ते 8 लसूण पाकळ्या लाल चवीचे आणि रंगाचे असे 2 तिखट घेणार आहे व चवीनुसार मीठ यांची पेस्ट तयार झाल्यानंतर त्यात आपण पाणी टाकू आणि त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू. तुम्ही बघू शकता येथे आपण लसणाचे लाल तिखट पाणी कसे तयार केलेले आहे. तुम्ही लसणाची पेस्ट तयार करून त्यात पण दोन्ही प्रकारचे तिखट टाकून मीठ टाकून पाणी टाकून लसणाचे लाल तिखट पाणी तयार करू शकता.